तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये अगदी सकारात्मक वातावरण निर्माण करायचं असेल, घरातलं वातावरण प्रसन्न राहावं असं वाटत असेल ना, तर एक रोप आहे जे तुम्ही तुमच्या गॅलरीत, अंगणात किंवा गच्चीवर जिथे जागा असेल तिथे लावायलाच हवं. आणि ते रोप म्हणजे लाजाळूचं रोप, अर्थात टच मी नॉट प्लांट. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, या रोपाला नुसता स्पर्श जरी केला तरी त्याची पानं आपोआप मिटतात. पण इतकंच नाही बरं का, हे छोटंसं रोप आणि लाजणारं रोप जे आहे ना, ते वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद या तिन्हींच्या दृष्टिकोनातनं चमत्कार करणारं रोप आहे. नक्की हे रोप आपल्या आयुष्यात काय चमत्कार घडवून आणतं? चला जाणून घेऊया. सगळ्यात आधी बोलूया वास्तुशास्त्रातल्या चमत्कारांविषयी. वास्तुशास्त्रानुसार लाजाळूचं रोप घरात लावलं किंवा घराच्या आसपास लावलं तर नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. आता तुम्ही म्हणाल, सकारात्मक ऊर्जा काय लावलंय? काय असते ही ऊर्जा नक्की? असं काय वेगळं वाटतं? लक्षात घ्या, जेव्हा आपण एखाद्या जागेमध्ये प्रवेश करतो, मग ते कुणाचं घर असेल, कुणाचं शेत असेल, कुणाचं शॉप असेल, दुकान असेल, एखादा दवाखानासुद्धा असू शकतो, अशी कुठलीही जागा, तिथे गेल्यानंतर आपल्या मनात काही ना काहीतरी विचार येतात. आपलं मन कधी कधी प्रसन्न होतं. एखाद्याच्या घरी गेल्यानंतर अचानकच मनातले सगळे नकारात्मक विचार निघून जातात. आपण उदास असलो तरी त्यांच्या घरात जाऊन आपल्याला फ्रेश वाटायला लागतं, प्रसन्न वाटायला लागतं. आपोआप चांगले विचार मनात यायला लागतात. जसं मंदिरात गेल्यावर होतं, सगळे विचार बाजूला पडतात, मन शांत होतं. हा तिथल्या ऊर्जेचा परिणाम असतो. मंदिरातली ऊर्जा अर्थातच शक्तिशाली असते. तिथे गेल्यानंतर आपलं मन आपोआप शांत होतं, सगळे नकारात्मक विचार दूर निघून जातात. यालाच म्हणतात सकारात्मकता. हीच सकारात्मकता आपल्या घरातही राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि अनेकांच्या घरात गेल्यानंतर इतकंच प्रसन्न आपल्याला वाटतं जितकं एखाद्या मंदिरात गेल्यानंतर वाटतं. असा अनुभव तुम्हाला याला असेल. आपल्यालाही जर तसं घर ठेवायचं असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रातले काही उपाय आपल्याला मदत करतात. आणि त्यातलाच एक उपाय म्हणजे लाजाळूचं रोप आपल्या अंगणामध्ये लावणं. घरात सतत भांडणं, तणाव, रागराग या गोष्टी घडत असतील तर लाजाळूचं रोप नक्की लावावं असं वास्तुशास्त्र सांगतं. हे रोप जर तुम्हाला आर्थिक दृष्टीने लाभ व्हावा यासाठी लावायचं असेल तर ते तुम्ही घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावायला हवं. ईशान्य कोपरा म्हणजेच पूर्व आणि उत्तर यांच्या मधला कोपरा, कारण त्यामुळे आर्थिक फायदा होतो असं म्हटलं जातं. एकंदर काय तर लाजाळूच्या रोपाने ऊर्जेमध्ये बदल होतो असं म्हणायला हरकत नाही. चांगली ऊर्जा घराभोवती पसरते आणि म्हणून लाजाळूचं रोप जर तुम्हाला झाडं लावण्याचा छंद असेल तर तुमच्या कलेक्शनमध्ये लाजाळूचं रोप असायलाच हवं. आणि फार झाडं लावण्याची आवड नसेल, फार पसारा करायला तुम्हाला आवडत नसेल तर कमीत कमी लाजाळूचं रोप तरी तुम्ही नक्कीच लावा. लाजाळूच्या रोपाला फार काळजी घ्यावी सुद्धा लागत नाही. अगदी थोड्याशा पाण्यामध्ये, थोड्याशा उन्हामध्ये सुद्धा हे रोप चांगल्या प्रकारे येतं. आता बघूया ज्योतिषशास्त्रानुसार काय फायदे होतात. जर तुम्हाला तुमच्या ज्योतिषतज्ञांनी 7.7, शनीची ढिया किंवा शनीचा काही त्रास आहे म्हणून सांगितलं असेल तर लाजाळूचं रोप हा प्रभावी उपाय आहे आणि बिनखर्चिक उपाय आहे. एकदा लाजाळूचं रोप आणून तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभोवती लावा आणि रोज त्या झाडाला पाणी घाला. त्यामुळे शनिदोष नष्ट होतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्याला सतत भीती वाटत असेल, अनिद्रेचा त्रास असेल तर हे रोप एनर्जी हीलर आहे. हे रोप लावल्याने तुमच्या मनात असलेली सगळी भीती दूर होते, तुमची ऊर्जा सकारात्मक होते. कुठल्याही राहूकेतूच्या ग्रहदशेमुळे मानसिक अस्थिरता असेल तर हे रोप तुम्हाला मदत करतं. मानसिक शांती आणि नैसर्गिक शांती हे रोप तुम्हाला देतं. आता वळूया आयुर्वेदाकडे. आयुर्वेद काय म्हणतंय? आयुर्वेदामध्ये लाजाळूच्या रोपाला लज्जालू असं म्हणतात आणि हे एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे. जखमेवर याची पेस्ट लावली तर जखम लवकर भरून येते. त्याचबरोबर स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदना होतात त्या काळामध्ये या लाजाळूच्या पानांचा काढा दिला तर त्यांच्या वेदना कमी होतात असंही म्हटलं जातं. पण पोटातून घेण्याच्या कुठल्याही प्रकारच्या उपायासाठी वैद्यकीय मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे, कारण आजार काय आहे, त्याच्यासाठी प्रमाण किती हवं याबाबत मात्र तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरच व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतात. पण त्वचा रोगांवर, रॅशेसवर, पिंपल्सवर सुद्धा लाजाळूची पानं चमत्कार करतात. लाजाळूमुळे त्वचा रोग बरे होतात, कारण मुळात लाजाळूच्या रोपामध्ये, लाजाळूच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी लाजाळू एक नैसर्गिक डिटॉक्स सुद्धा आहे. घरात हे रोप असल्याने मनशांती येते, झोप सुधारते, चिडचिड कमी होते.
अँझायटी किंवा पॅनिक अटॅक्स येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा नॅचरल हिलिंग प्लांट म्हणून लाजाळूकडे पाहिलं जातं. एकंदरीतच काय तर लाजाळूचं रोप फक्त लाजणारं रोप नाही आहे, तर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद या सगळ्याच्या दृष्टीने हे चमत्कार करणारं शक्तिशाली रोप आहे. आता हे रोप कसं लावायचं या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, तो नक्की बघा. त्यामध्ये हे रोप कसं लावायचं, या रोपाच्या बिया लक्ष्मीपूजनातही ठेवल्या जातात, त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात, त्याबद्दलसुद्धा माहिती देणारा एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्या दोन्ही व्हिडिओंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आणि लाजाळूचं रोप तुमच्याकडे आहे का, तुमचा वैयक्तिक अनुभव या बाबतीतला कसा आहे, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.